हाय मित्रांनो, माझं नाव आकाश शंका। आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे। आज मी आलो आहे सावकानगरला, तुम्ही बघू शकता मित्रांनो। सावकानगरला आहे बघायला गेलं तर मधुर स्वीट हे भरपूर जुनं मधुर स्वीट आहे। यांच्याकडे समोसा, वडापाव, कचोरी वगैरे घ्यायला गेलं तर मिनिमम 20 रुपयाला भेटतो। आणि त्याच्या बाजूलाच ना रुद्रा फूड्स म्हणून आहे, त्यांच्याकडे 13 रुपयाला भेटतं। तर हे 13 रुपयाला एवढं कमी रेटमध्ये का बरं विकता व 13 रुपयाला विकता? तर यांच्याकडे किती गर्दी वगैरे राहते, क्वांटिटीमध्ये ते माल सेल करतात। तर आपण त्यांना आज भेट देणार आहे। तर चला आज बघूया त्यांच्याकडे कशाप्रकारे त्यांच्याकडे गर्दी वगैरे व पावसाच्या ह्याच्यात कसा सेल चालू आहे त्यांचा, किती वर्षापासून आहे, ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे। तर आज आपण बघूया, चला मग। हा मित्रांनो, आपण आलो आहे सावकानगरात, तुम्ही बघू शकता। तर आज आपण व्हिडिओ शूट करणार आहे। तर गर्दी वगैरे भरपूर आहे इथे, पहा आमच्याकडे तुम्ही बघू शकता। हे सगळे इथे बनवतात ते, तुम्ही बघू शकता। हा मित्रांनो, तुम्ही बघू शकता गर्दी वगैरे किती आहे यांच्याकडे। समोसा, वडापाव वगैरे कंटिन्यू गर्दी वगैरे चालू राहते यांच्याकडे। एकदम गरम गरम समोसा, वडापाव, कचोरी या गोष्टी आपण इथे सेल करतात। हा सर, असं बघायला गेलं तर आपल्या मधुर स्वीट आहे ना बाजूलाच आहे। तर हे किती वर्षापासून बिझनेस आहे तुमचा? माझा जवळपास 7 वर्षापासून बिझनेस आहे। तर मधुर स्वीटला 20 रुपयाने विकला जातो, इकडे 13 रुपयाने, असं का बरं? तर परवडतंय 13 मला। परवडतंय असं? किती गर्दी राहते तुमच्याकडे डेलीची? सध्या तरी पावसामुळे थोडी कमी क्राऊड आहे, पण इतर वेळेस चांगली गर्दी राहते। असं बघायला गेलं तर शाळेचे मुलं आहे, कॉलेजचे मुलं आहे, त्यांनाही परवडतं। जवळपास कमी पैशामध्ये नाश्ता एक पोटभर होऊन जातो। काय काय विकलं जातं तुमच्याकडे? माझ्याकडं समोसा आहे, पाववडा आहे, वडापाव आहे, सँडविच आहे। आता पाहू शकता पाववडा गरम काढतोय तो, म्हणजे डेली गरमच राहतो तुमच्याकडे? हो, डेली गरम, एकदम फ्रेश भेटतो। फ्रेश। किती वाजता टायमिंग काय तुमचा? माझा सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत काउंटर चालतं। डेलीला किती क्वांटिटी विकता तुम्ही? क्वांटिटी पण सेल करता म्हणे? हो, माझा होलसेलचा पण बिझनेस आहे। मी समोसा, कच्चा समोसा होलसेल पण करतो आणि इथे फ्राय करून 13 रुपयात नाश्ता देतो सगळा। हे बनवतं आहे आत्ता गरम गरम, आत्ता लगेच तेल? रिफाईंड तेल राहतं। रिफाईन तेल? कोणतं तेल यूज करता? आता जसं भेटलं क्वांटिटीमध्ये, जवळपास मला महिन्याला कमीत कमी 100 डबे लागतात। कधी फॉर्च्यून येतं, कधी अशा वेगवेगळ्या कंपन्या येतात। म्हणजे किती दिवसानं तुम्ही चेंज वगैरे करता? रोजचा एक डेली डबा लागतो। डेली एक डबा लागतो? डेली एक डबा लागतो। तुम्ही बघू शकता इकडे गरमात आत्ता भाऊ बनवतोय, एकदम फ्रेश एकदम। तर सर, तुम्ही आत्ता एक ऑफर पण सांगितली मला की पावसाच्या याच्यामुळे ना तुमच्याकडे आता क्राऊड कमी आलाय। मी 10 रुपयापासून सुरुवात करणार आहे नाश्ता। तर आतापर्यंत तुम्ही 13 रुपयाला सेल करताय, तर 10 रुपयाला, म्हणजे तुम्ही बाजूला मधुर असून तरी पण तुम्ही 10 रुपयाला विकताय। तर मानाने ऑफर वगैरे चांगली आहे। सावकानगरलाच आपला ॲड्रेस काय? आपला पूर्ण ॲड्रेस सांगा ना आपल्याला। माझं नवराश्री हायस्कूलच्या एक्झॅक्ट समोर रुद्रा फूड्स म्हणून शॉप आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता। बाकी अजून काय केक वगैरे पण आहे तुमच्याकडे? केक आहे माझ्याकडे, प्युअर व्हेजमध्येच केक आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होता आणि आपण स्वतः रिटेल करतो। काय स्टार्टिंग काय त्याची? 180 रुपयापासून स्टार्ट होता केक। 300 ग्रॅमचा केक 180ला आहे। अर्धा किलो केक आपला अर्धा किलोचा 280-300 रुपये। आवडा तो? कितने साल से कर रहे आप? मेरे को सर हो गया 10 साल। 10 साल हो गया। ज़्यादा करके क्या बिकता है इधर? समोसा अपना फेमस रहता है। लो बेटा, चटनी बस, मिर्ची। छुट्टी वगैरह रहती है नहीं? डेली का काम ही करते हैं आप? हाँ, कंटिन्यू हमारे इधर अपना काम पे ही है। घर द्वार सब बोले तो अपना इधर ही है। पहले से यही काम करते हैं क्या? हाँ, हमारे पास 12 साल से ही काम करते हैं काउंटर पे। फिर इसको छुट्टी रहती है या ये भी डेली से चलता है? संडे को भी चालू रहता है? इसको सिर्फ शायद एक दिन को छुट्टी रहती है, दिवाली के ही दिन। ओके, कितने दिन? दिवाली के दिन शायद बंद रहती है बस। क्योंकि दिवाली के दिन ज़्यादा करके स्वीट जाता है, मिठाइयों में ज़्यादा आदमी कस्टमर लोग का ध्यान रहता है, नाश्ते में बहुत कम। बाकी अगर तो चलते ही रहता है अपना कंटिन्यू। बाकी कुछ ऐसा कि बाकी तो समोसा का ज़्यादा कस्टमर लोग का मांग रहता है। कस्टमर ज़्यादा करके समोसा ही पसंद करते हैं। कहीं भी आओ, कोई सी भी स्वीट पे जाओ और रेगुलर अपना ठेले पे ही जाओगे तो समोसे की मांग रहेगी। और हमारे यहाँ का समोसा और ये जो भी नाश्ता है काफ़ी ज़्यादा करके फेमस है। बहुत से लोग बोलते हैं आगे कि यहाँ का बहुत अच्छा है। प्राइस की तो कोई बात ही नहीं है, प्राइस जो है तो है, बाकी यहाँ की क्वांटिटी, यहाँ का तो टेस्ट कुछ अलग ही है। पहले स्टार्टिंग में 8 रुपये को था, अभी 10 रुपये, फिर 13 रुपये।
जो पहले स्टार्टिंग में 7-8 रुपये था, तभी तो हाँ। साइड में नहीं था, मैं साइड में ही काम कर रहा था। यस। बाकी अभी ये 13 रुपये है। 13 रुपये में मार्केटिंग कम अपना बोले तो बचत नहीं बन पा रहा है। लोग क्या बारिश की वजह से घर से बाहर निकल नहीं रहे नाश्ता करने के लिए वगैरह, इसलिए सोच रहे हैं कि 10 में कर दें अभी कुछ दिनों के लिए, महीना 2 महीना 4 महीना, फिर कस्टमर बन जाएगा तो फिर अपना 15 में कर देंगे। देखा जाए तो ये साइकिल बहुत बड़ी है ना समोसे की, देखा जाए तो सब आप इधर ही नहीं बनाते हैं, तो अलग फैक्ट्री से भी आता है। हाँ, हमारा एक बड़ा सा कारखाना है जहाँ की रात में सब लोग इकट्ठा हो जाते हैं। कम से कम अपने देखा जाएगा तो कम से कम 15-20-25 लड़के होंगे रात में, और सुबह टाइम अपना अलग इधर उधर हो जाएंगे। बाकी कंटिन्यू अपने को कारखाने में 6-7 लड़के कंटिन्यू मिलेंगे वहाँ, जो कि पूरा मटेरियल बनाते हैं। सुबह 4 बजे से ही जग के। पूरा नासिक में कितने स्टोर, मतलब आपके कितना ये होगा? ये तो नासिक में शायद 4-5 जगह है खास करके। किधर किधर है बता सकते हैं? हैं, बता सकते हैं? हा मित्रांनो, आत्ताच आपण रुद्रा फूड्सच्या स्टोरला व्हिजिट केली, तर त्यांनी त्यांची इन्फॉर्मेशन जी एवढ्या वर्षापासून ते बिझनेस करतात त्यांनी ती सांगितली. हा बघायला गेलं तर छोटा स्टोर तुम्हाला व छोटा बिझनेस वाटतोय, पण हा भरपूर मोठी सायकल आहे. तर बघायला गेलं तर पूर्ण नाशिकमध्ये त्यांचे भरपूर प्रकारात व भरपूर प्रमाणात त्यांचे जागी जागी स्टोर आहे. सिटी सेंटरपासून तर सगळीकडे ते माल पण सप्लाय करतात. त्यांना त्यांची कंपनीमध्ये कशा प्रकारे ते माल वगैरे बनवता हे पण तुम्हाला मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर उद्यापासून त्यांच्याकडे 10 रुपयाला समोसा वगैरे याची ते ऑफर त्यांनी ठेवली. आपण या विजिट करा, भेटा, चांगली क्वालिटी आहे. आणि आपल्या नाश्त्यासाठी ते 10 रुपयामध्ये आपल्याला भेटत पण नाही असं काही. तर एकदा येऊन तुम्ही विजिट वगैरे करा, चेक वगैरे करा, क्वालिटी वगैरे कशी, खाऊन बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.